तर मंडळी, नागपूरच्या भटकंतीचा आत्ता हा दुसरा भाग आहे. आपण आलेलो आहेत कापूर बावडीमध्ये. रामटेकचं मंदिर वरच्या भागात आपण पाहिलेलं आहे आणि मागच्या भागातही पाहिलेलं आहे. तर समोरच्या भागामध्ये आपण पार्किंग केलेली आहे. या भागाला आत्ता आपण सुरुवात केलेली आहे आणि मागच्या भागात आपण जे पाहिलेलं मंदिर होतं ते याच डोंगराच्या वरच्या भागात. तर मंडळी, आपल्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मागचा भाग रामटेकच्या मंदिराचा होता आणि आजचा भाग आपण रामटेकच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेली जी काय ऐतिहासिक ठिकाणं आहेत तर ते ऐतिहासिक ठिकाणं मी तुम्हाला दाखवत आहे. तर आत्ता आपण कापूर बावडी जे काही बरोबर असेल तर ती बावडी आपण पाहायला निघालेलो आहोत. चला ती बावडी पाहूयात आपण. तर म्हणजे बऱ्याच दिवसाची आपली लिस्ट खूप मोठी आहे आणि बऱ्याच दिवसाचं ही जागा आपल्या विश लिस्टमध्ये होती आणि हिचा व्हिडिओ बनवायची माझी इच्छा होती. नागपूरला बऱ्याच दिवसापर्यंत व्हिजिट काय होत नव्हती आणि त्या व्हिजिट होत नसल्या कारणामुळे हे लोकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला. अर्थात कुठल्याही गोष्टीला एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्याशिवाय होत नाही. तर मंडळी, हे सगळं जंगल फिरत फिरत मी इथपर्यंत आलेलो आहे आणि आत्ता आपल्या समोर आहे अभूतपूर्व दृश्य जे आहे कापूर बावडीचं. आणि समोरच्या भागामध्ये छानसा तलाव आणि त्या तलावाच्या बाजूला हे पुरातन असं मंदिर आहे. तर याच्यापेक्षा सुंदर असा नजारा आजच्या दिवसात तरी मला पाहायला मिळाला नाही. तर आजच्या दिवसभराचा सुंदर आणि अप्रतिम ऐतिहासिक असा नजारा हा आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूयात कसं आहे काय ते. मंदिर फार पडकं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं सावधानता बाळगून हे पाहणार आहोत. तुम्ही जर अशा ठिकाणी कधी गेलात की मोडकळीस आलेल्या ठिकाणी तर सावधता बाळगायला विसरू नका. मंडळी, पूर्वीच्या काळी जेव्हा लोक मंदिराच्या ठिकाणी एकत्र यायची तर आध्यात्मिक कार्यक्रम वगैरे हे सगळं व्हायचं आणि त्याचबरोबर खेळही खेळले जायचं. तर या ठिकाणी वाघ बकरी नावाचा जो खेळ होता तर तो या ठिकाणी 2 ठिकाणी कोरलेला पाहायला मिळतो. इथे पण आहे आणि इथे पण आहे. तर पूर्वीच्या काळी समाज एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे मंदिर असायची आणि मंदिरात बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे खेळ वगैरे जे या ठिकाणी आपण पाहिले तर असे खेळ अंकित केलेले पाहायला मिळतात. तर मंडळी, हे समोरच्या भागात तुम्ही जर पाहताय हा आहे गर्भगृहाच्या वरचा भाग. तर जेव्हा ते बाहेरून पाहतो आपण तर ते सुंदर दिसतं, पण त्याच्या आतमध्ये त्याची जी रचना केलेली असते ती तेवढीच जटिल पद्धतीने केलेली असती. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दगडावर दगड मांडून आतला भाग पण बनवलेला आहे. ही आतली खोली आहे आणि ही जी कड आहे मात्र ही बाजू म्हणू आपण, तर ही जी बाजू आहे तर ही बाहेरच्या बाजूने त्यांनी छान अशी नक्षीकाम करून वरपर्यंत घेऊन गेलेले आहे. पण ही दगडाची रचना जर पाहिली तर हे मंदिर कितव्या सेकंदाला कोसळेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं मी फारसा रिस्क घ्यायचा विचार करत नाही आणि तुम्हीही करू नका अशा ठिकाणी, कारण ही दगडं आहेत, निघून जातील. हा वारसा आपल्याला परत पाहायला भेटणार नाही. जितके दिवस तो अशा अवस्थेमध्ये आहे तसंच राहू द्या. सो वरच्या बाजूला ती आहे मंदिराच्या वरच्या भागात असलेली चक्की आणि वरती ध्वज लावण्यासाठीची जागा असायची मंदिरात. तर एकूण 1, 2, 3 आणि 4 बहुधा त्या ठिकाणी मंदिर असावं असा एक अंदाज आहे, किंवा समोरच्या भागातही असू शकतं. तर असा हा पूर्ण बंद असलेला घेरा या ठिकाणी पूर्वी होता. तो पडझड झाल्या कारणाने तो आता नाही आहे, परंतु या ठिकाणी काही आता या ठिकाणचा दगडही पडलेला आहे. आतल्या बाजूने देवड्या बनवलेल्या आहेत. ही मोठी अशी बारव या ठिकाणी आहे. या बारवेला आत्ताही उन्हाळ्यामध्येही पाणी आहे. बहुधा एखाद्या नदीचा उगम असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो, कारण हे पाणी पुढच्या बाजूने असं निघतंय आणि ओढ्याने पुढं जात आहे असं दिसतंय. तर याच्यामध्ये आत्ता आपण कमळाची झाडं किंवा कमळाची रोपं आलेली पाहतोय. सुंदर असं कमळाचं फुलंही त्याला येत आहे. तर असा हा सुंदर निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आज आपण पाहतोय.
तर मागच्या भागात जर पाहिलं आपण तर हे सुंदर असं मंदिर आपल्याला शाबूत असल्याचं दिसतंय, परंतु पुढच्या भागात तर त्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळालेली आहे कशी आहे ती. तर हे असं छान नक्षीकाम त्याच्यावरती पाहायला मिळते. ते वाकाटक राजवटीत असलेलं ठिकाण असावं आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे त्याच ठिकाणी अशा पद्धतीची मंदिरं किंवा बारव बांधली जायची आणि त्या पाण्याचा वापर पुढे पिण्यासाठी म्हणा किंवा पूजा अर्चनेसाठी तो केला जायचा. तर अशा पद्धतीची ही बावडी आज आपण इथे पाहत आहोत. मागच्या भागामध्ये आंब्याला खूप छान असा मोहर आलेला आहे. तो उन्हाळ्यामध्ये ही एक जंगलात फिरण्याची छान अशी गोष्ट असते. आत्ता कैऱ्या नाही लागलेल्या, परंतु जेव्हा कधी तुम्ही ट्रेक वगैरे करताय असं उन्हाळ्यामध्ये आणि जंगलामध्ये तर निश्चितच तुम्हाला आंबे किंवा कैऱ्या खायला मिळतील. तर या मंदिराच्या पाठीमागे असं एक छान असं कैऱ्याचं झाड आहे आणि हा आहे मंदिराचा परिसर. खाली जाऊन पाहूयात अजून कसं आहे ते. हो, या ठिकाणचे ही काही दगड पडझड झालेले आहेत. तर समोरच्या भागामध्ये ते मंदिर आहे आणि हे इथे मंदिर आहे. तर ह्या गर्भगृहामध्ये आजही देवीची मूर्ती स्थापन केलेली. तर खाली जाऊन आपण पाहूयात. हो, मंदिरातलं पाणी बरंच शेवळलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी थांबलेलं असल्यामुळं त्याला शेवाळ जमलेलं आहे. तर भिंतीमध्ये त्या छोट्या पद्धतीच्या देवड्या या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत आणि या गर्भगृहामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर सध्या तरी तर मंडळी या सभा मंडपाचा हा जो आकार आहे तो खूप छान दिसतो आणि ह्याच्या समोरच्या भागामध्ये हे आपण पाहत आहोत ते शिव मंदिर आहे. म्हणजे शिवपिंडीची स्थापना या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. जे मंदिर आपण बाहेरच्या बाजूने पाहत होतो तर त्याची अवस्था अशी आहे, आतल्या वरतून छप्पर त्याचे पूर्णपणे कोसळलेले आहे. परंतु या ठिकाणी मुख्य देवता या ठिकाणी असावी. हे बाजूला त्याच्या हे जी देवडी आहे याच्यामध्ये त्याचं साहित्य किंवा जी काही देवता आहे तर ती सोबतीला असावी. एक छोटं कपाट म्हणून त्याचा वापर करता येत असो. या ठिकाणी दिवा लावण्यासाठीची जागा असावी. तर अशी एकंदरीत या मंदिराची रचना आहे. खांबाला एकमेकात गुंतवून त्यांनी सगळी रचना केलेली. खूप सुंदर अशा पद्धतीचं हे भारवाहक म्हणून जो दगड आहे तर तो दगड या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती ही त्रिकोणी किंवा चौकोनी अशी ही रचना करून वरती गर्भगृह बनवलेलं होतं. आता आपण जात आहोत मुख्य गर्भगृहामध्ये. सो जे या ठिकाणी अजून एक गर्भगृह आहे आणि त्यानंतर हे जे आहे हे मुख्य गर्भगृह आहे. मुख्य गर्भगृहामध्ये सप्तमातृकांची स्थापना केलेली पाहायला मिळते. पण ही मुख्य देवता नसावी असा अंदाज आहे. वरती छत हे चौकोनी आकाराचं बनवलेलं आहे. तर या सप्तमातृका या ठिकाणी स्थापन केलेलं पाहायला मिळतात. वरच्या भागात आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी अजूनही खेळ आपण एक पाहिलेला आहे. तर सोंगट्या वगैरे अशा पद्धतीचे खेळ पूर्वीच्या काळी खेळले जायचे. समाज प्रबोधन मंदिराच्या जागेत किंवा मंदिराच्या आसपास जे काही जनता जमायची तर मंदिराच्या आजूबाजूला काही कोरीव कामं केली जायची, ज्यातनं काही शिल्प वगैरे असे गोष्टी होत्या. तर त्यातनं समाज प्रबोधन केलं जायचं. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामशिल्पे वगैरे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला किंवा काही उपयोगी शिल्पे शेती करणारी किंवा असे काहीतरी शिल्पे तुम्हाला पाहायला मिळाली असतील तर ती समाज प्रबोधनासाठी होती.